नमस्कार मंडळी, मराठी कट्टा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. 50शी नंतर खूप साऱ्या गोष्टी बदलतात हे तुम्हाला जाणवतंय का? अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या कशा प्रकारे बदलतात आणि या आपण कशा प्रकारे हँडल करू शकतो याबद्दलच आजचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला एक कळकळीची नम्र विनंती आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्वांच्या आधी माझे व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि कमेंटमध्ये हे देखील कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कोठून पाहताय, की ज्याने मला कळू शकेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय. आणि व्हिडिओ पाहून व्हिडिओच्या शेवटी जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 50शी ओलांडली आहेत अशा खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत. 50शी नंतर स्त्रियांचं मानसिक, शारीरिक, भावनिक आरोग्य हा विषय खूप महत्त्वाचा बनतो. आता मी जे सांगणार आहे त्याच्याशी खूप मैत्रिणी रिलेट करतील, कारण हे कुठलेही लेक्चर नाही आहे किंवा हे करा की ते करू नका अशी लिस्ट नाही आहे. मी 7 अशा मुद्द्यांवर बोलणार आहे जे तुम्ही पण तुमच्या पण मनात आहे आणि 7वा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 50शी नंतर पहिली गोष्ट ही होते की ती म्हणजे बऱ्याच वेळा सगळी कामं आवरल्यावर हातात चहाचा कप घेऊन आपण खिडकीत किंवा बाल्कनीत येऊन थांबतो आणि अचानक जाणवते की आता ती पूर्वीसारखी धावपळ राहिलेली नाही आहे. घर तसंच आहेत, घरातली माणसंसुद्धा तीच आहेत, तरीसुद्धा कुठेतरी एक प्रश्न उभा राहतो की आपलं पुढचं आयुष्य कसं असणार आहे. या सगळ्यामध्ये मी कुठे असेल, आणि हा प्रश्न भीतीमुळे नसतो तर मनातल्या विचारांमुळे असतो, एका जाणीवेमुळे असतो. म्हणजे बघा, गेली 25-30 वर्ष आपण एका शर्यतीत जसं काही धावत होतो. मुलांची शाळा, नवऱ्याचा डबा, सासू सासऱ्यांचं आजारपण, सणवार, नातेवाईक, सतत काही ना काही चालू होतं. कधी विचार करायला वेळच मिळाला नाही. आता मुलं आपल्या आयुष्यात स्थिर झाली आहेत किंवा शिक्षणासाठी बाहेर गेली आहेत. घरात एक प्रकारची शांतता आली आहे, जबाबदाऱ्या कमी होत आहेत. पण आता जो वेळ मिळतोय तो कसा वापरायचा याविषयी आपली काही तयारीच नाही आहे. मनात कुठेतरी एक भीती पण असते की माझं वय झालं आहे का, आता माझं आयुष्य संपत आलं आहे का? तर अजिबात नाही. मी तर म्हणते, खरं आयुष्य तर आत्ता सुरू झालं आहे. तुम्ही असा विचार करा, आत्तापर्यंत आपण इतरांसाठी जगत होतो आणि आता यानंतर स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे. दुसरा पॉईंट, सगळ्यात आधी ना एक गोष्ट आपण मनातून काढून टाकायची आहे की 50शी आली म्हणजे आपण म्हातारी झालो. शरीर थकतंय मान्य आहे, गुडघे दुखताय, कंबर दुखते, थोडं चाललं की दम लागतो. बऱ्याच वेळेला 50शी नंतर पाय फार दुखायला लागतात. हे सगळं खरं आहे, पण खूप वेळेला काय होतं, आपण या दुखण्याला आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनवतो. मला आता काहीच जमणार नाही हा विचार आधी मनात येतो आणि मग शरीरात उतरतो. निसर्गाचा नियमच आहेत, गोष्टी जुन्या झाल्या किंवा मशीन जुनं झालं की त्याचे पार्ट थोडे आवाज करतातच. म्हणूनच आपण ते मशीन वापरणं बंद करतो का? नाही ना. त्याची सतत जास्त काळजी घेत असतो, त्याला जास्त ऑइलिंग करतो. तसंच आहे आपल्या शरीराचं काही खूप जणींचा मोनोपॉज 40शीतच होतो आणि काहींचा 50शीत. मोनोपॉजच्या काळातून आपण जातो तेव्हा हार्मोनल चेंजेसमुळे बऱ्याच जणींना त्रास होतो, चिडचिड होते, अचानक गरम होतो, मूड स्विंग्स होतात आणि आपल्या घरच्यांना, अगदी नवऱ्याला आणि मुलांनासुद्धा हे समजत नाही. त्यांना वाटतं की हिला अचानक काय झालं, एवढी का चिडते. अशावेळी आपणच स्वतःला समजून घ्यायचं असतं. दुसऱ्यांनी आपली काळजी घ्यावी ही अपेक्षाच ठेवायची नाही. आपली तब्येत, आपली जबाबदारी. जरा कुठे दुखलं की अंगावर काढायचं नाही, डॉक्टरकडे जायचं. आपण काय करतो, मुलाला नुसती शिंक आली तरी दवाखान्यात घेऊन पळतो आणि स्वतःचा गुडघा वर्षभर दुखत असेल तरी आपण बळद चोळून दिवस काढतो. आता तरी हे बंद करायचं आहे. स्वतःच्या शरीराचं ऐकायला शिका. ते काही नाही सांगत. हो, व्यायाम म्हणजे काय, फक्त जिम नाही, साधं चालणं, घरातल्या घरात थोडे हातपाय हलवणं, प्राणायाम करणं, योगा करणं, जे आपल्याला झेपेल ते, पण त्यामध्ये सातत्य पाहिजे.
महिनाभर केलं, वजनात बदल दिसला नाही किंवा कुणीतरी बोललं महिनाभर चालतेस किंवा योगाला जातेस, फरक तर दिसत नाही की लगेच आपण सोडून देतो. पण व्यायामाचा उपयोग फक्त वजन कमी करण्यासाठी नसतो. शरीराची मजबूती, लवचिकपणा, आपल्या ब्लड लेवल्स, हार्मोन बॅलन्स आणि आपली मनस्थिती अशा बऱ्याच गोष्टींवर व्यायामाचा पॉझिटिव्ह परिणाम होत असतो. जर तुम्हाला BP आणि शुगर असेल तर तुम्हाला कंपल्सरी 40 मिनटं चालणं आवश्यकच आहे, की चालण्यामुळेच त्या गोष्टी आपल्या बॅलन्स होऊ शकतात. आरोग्य कसा बॅलन्स करायचं हे मोजण्यासाठी वजन हे एकच परिणाम नाही आहे. तुमच्यापैकी वजनांपैकी किती पर्सेंटेज चरबी आहे आणि तुम्हाला नक्की कुठे आणि काय सुधारणा करायची गरज आहे, हे शोधण्यासाठीच बरीच उपकरणं आता अवेलेबल आहेत. एखादी साडी किंवा दागिना कमी घ्या, पण आता तरी अशा टेस्टमध्ये आणि स्वतःच्या आरोग्यामध्ये इन्व्हेस्ट करा. कारण आता जेवढे पैसे या गोष्टींमध्ये वाचवाल तितकं पुढे आरोग्याच्या दृष्टीने कठीण होईल. आता जो रिकामा वेळ मिळतोय त्यात पूर्वी काहीतरी झालेल्या किंवा सध्या चालू असलेल्या निगेटिव्ह गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपलं आरोग्य चांगलं कसं ठेवता येईल याची योग्य माहिती घेण्यामध्ये तो वेळ घालवा. आणि नुसती माहिती नाही तर त्या गोष्टी अंमलात आणा. त्यातल्या काही सवय तरी कायमस्वरूपी तुमच्यासोबत राहतील. इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? निरोगी राहणं याच्याबद्दल बोलताना सगळे व्यायाम, आहार, नियम हे सगळं सांगतात. पण मला वाटतं अनिरोगीपणाची सुरुवात मनातून होते. आपण सतत स्वतःशीच भांडत असतो. हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. पण आपल्या शरीराचं ऐकायला विसरतो. कधी थकवा, कधी दुखणं, कधी झोप न लागणं, त्याकडे दुर्लक्ष नको. पण म्हणून अगदी घाबरून जायचं पण कारण नाही. या तक्रारींकडे डोळसपणे बघा, माहिती घ्या आणि उपाय करून पुढच्या प्रवासाला लागा. तिसरी गोष्ट म्हणजे आपला आहार. आता ह्यावर मी नुकताच एक स्वतंत्र व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. पण इथे आपण ओघाने जेवढे येईल तेवढे मी बोलणार आहे. आरोग्याबाबत बोलायचं तर हा मुद्दा बाजूला ठेवून चालत नाही. 50शी नंतर शरीर आहाराविषयी खूप सेन्सिटिव्ह होतं. आधी कधी काहीही खाल्लं तरी चालायचं. ते आता चालेन की नाही हे सांगता येत नाही. पोट कधी जड वाटतं, कधी ॲसिडिटी होते आणि काही खाल्लं नाही तरी थकवा येतो. हे शरीर बिघडल्याचे लक्षण नाही आहे, तर आपलं शरीर आता हळूहळू दिशा बदलत चाललं आहे. एवढंच या वयानंतरचा आहार पोट भरायला नाही तर शरीर सांभाळायला घ्यायचा. इथे मी नियमांची यादी देत नाही आहे, कारण मी त्यातली एक्सपर्ट नाही. पण तरीसुद्धा एक जनरल काय खावं, काय टाळावं या गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. त्यामुळे आता शरीरात कमी व पौष्टिक खाणं म्हणजे आयुष्यभर चालवलेल्या खाण्यापिण्याच्या सवयी अचानक 40शी नंतर 50शी नंतर बदलणं शक्य नसतं. पण पण आहे त्या सवयींमध्ये छोटे छोटे बदल आपण नक्की करू शकतो. आपण पुढे आयुष्यभर फॉलो करू शकतो. तसेच नियम बनवा आणि एका वेळी एकच छोटी सवय बदला. ती सवय लागली, आपल्या रुटीनमध्ये आली की मगच दुसरी गोष्ट ॲड करा. अजून एक गोष्ट म्हणजे भूक आणि सवय यामध्ये फरक ओळखायला शिका. खूप वेळेला आपल्याला खायचं नसतं, पण समोर आलं म्हणून किंवा त्यावेळेला खाण्याची सवय असते म्हणून खाल्लं जातं. त्यामुळे आता खाण्याआधी थोडा विचार करायला हरकत नाही. जेवण खूप जड नसावं, आधीपेक्षा थोडं लवकर करा, कारण पोटाला आता रात्री विश्रांती पाहिजे. या वयात डाएट नाही करायचं, पण आपल्या मनाशीच एक समजूत घालायला पाहिजे की काय खाल्ल्यावर मला हलकं वाटतं, काय खाल्ल्यावर मला जड वाटतं. या गोष्टी लक्षात ठेवणं हाच आपला सगळ्यात मोठा डाएट प्लॅन असणार आहे. आणि पाण्याबद्दल तर सांगायला नकोच. तहान लागायच्या आधीच पाणी पिण्याची सवय हळूहळू लावा, कारण तहान लागल्यावर उशीर होतो तर शरीर आधीच कोरडं झालेलं असतं. आपल्या आहारामध्ये आपण पॉझिटिव्ह बदल केला ना की स्वभावात सुद्धा होतो. चिडचिड कमी होते, थकवा कमी होतो आणि मन जरा स्थिर राहतं. आहारात बदल करणं म्हणजे स्वतःला शिक्षा करणं नाही, तर तो स्वतःच्या शरीराला दिसलेला आदर आहे. 50शी नंतर आनंदी, निरोगी आणि आत्मविश्वासाने राहायचं असेल तर शरीराशी भांडायचं नाही, त्याच्याशी बोलायला शिकायचं. हे सगळं एका दिवसात जमणार नाही, पण हळूहळू शांतपणे आपल्या गतीने करत राहायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आहारात किंवा व्यायामात कोणताही बदल करायच्या आधी
किंवा फार मोठा बदल करायच्या आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. चौथी गोष्ट आहे आपला कॉन्फिडन्स, आपला आत्मविश्वास. 50शी नंतर अर्थातच आपल्या दिसण्यात बदल होतात. कोणाचं वजन वाढतं तर कोणाचं अगदी कमी होतं. चेहऱ्याची चमक कमी होते, केस विरळ होतात. तरुण वयातील जी आकर्षकता असते ती थोडी तरी कमी होते. जे कपडे पूर्वी छान दिसायचे ते घातल्यावर आता आपल्याला तितकं छान वाटत नाही आणि याचा परिणाम आपल्या मनातल्या आत्मविश्वासावर नक्कीच होतो. 50शी आली म्हणून सतत तेच फिके रंग, कम्फर्ट नावाखाली लूज कपडे वापरण्याची गरज नाही. नीट ऐका, नीट राहा, नीट केस विंचरा, छान स्वच्छ कपडे, चेहऱ्यावर प्रसन्न भाव. यामुळे काय होतं, समोरच्याचा बघण्याचा दृष्टिकोन तर बदलतोच, पण आपल्याला स्वतःला खूप फ्रेश वाटतं. कम्फर्टेबल राहणं म्हणजे गबाळं राहणं नाही. तुम्हाला साड्या आवडतात तर त्या नेसा, ड्रेस आवडतो तर ते वापरा. ज्यात तुम्हाला मोकळं वाटेल, श्वास घेता येईल पण आत्मविश्वासाने सुद्धा वावरता येईल असे कपडे वापरा. योग्य फिटिंग म्हणजे तंग कपडे घालणं असतं. आपल्याला हालचाल करायला, काम करायला सोपं जावं इतपत सैल कपडे असावेत. पण ते सुद्धा इतके सैल नसावेत की त्यातून शरीराचा आकारच दिसू नये. वयानुसार योग्य ती स्किन केअर, हेअर केअर आणि शरीराची पण केअर करा. पण ते करून मी आता 25 वर्षाची दिसावी अशी अपेक्षा करू नका. मी कितीतरी अशा स्त्रिया बघितल्या आहेत की ज्या हेअर कलर करत नाहीत. केस अर्धे किंवा पूर्ण पांढऱ्या आहेत, पण त्या केसांची योग्य काळजी घेत आहेत. शोभेल असा हेअर कट करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, चेहऱ्यावर जे तेज असतं ना, तेच आपल्याला सांगतं की ह्या व्यक्तीने स्वतःच्या वयाला किती आनंदाने आणि प्रेमाने स्वीकारले. या स्वतःची उत्तम काळजी घेतात. कारण जेव्हा आपण स्वतः गृहीत धरतो तेव्हा जग आपल्याला गृहीत धरतं. आरशात बघून जेव्हा आपल्याला स्वतःला छान वाटतं ना, तेव्हा तो आत्मविश्वास आपोआप चेहऱ्यावर येतो. मग वय कोणतंही असू दे. कॉन्फिडन्स म्हणजे मोठ्या आवाजात बोलणं नाही, तर खरा आत्मविश्वास. शांत असतो पण ठाम असतो. एखाद्या गोष्टीला नकार देताना आपल्या मनात अपराधी वाटतं आणि होकार देताना भीती वाटत नाही, तो असतो खरा आत्मविश्वास. आणि आता चौथा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, जो आपण बऱ्याच वेळा टाळतो किंवा गृहीत धरतो, ते म्हणजे पैसा. आर्थिक सक्षमता. तुम्ही म्हणाल, आता या वयात मी काय नोकरी करायची आहे का? पण मी नोकरीबद्दल बोलत नाही आहे. मी पैशांच्या नियोजनाबद्दल बोलते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काय होतं, पैशांचे व्यवहार पूर्णपणे नवरा किंवा मुलगा बघत असतो. मला त्यातलं काही कळत नाही असं म्हणून आपण मोकळं होतो. पण हे खूप चुकीचं आहे. बघा, देव न करो पण उद्या काही वाईट वेळ आली किंवा अचानक पैशांची गरज पडली तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे की आपले पैसे कुठे आहेत. बँकेचे पासवर्ड काय आहेत, नॉमिनेशन केलं आहे का, इन्शुरन्स कागद कुठे आहेत, या गोष्टींची माहिती करून घेणं म्हणजे संशय घेणं नाही आहे, तर सावध राहणं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडे तरी पैसे हाताशी पाहिजे. प्रत्येक छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला इतरांकडे पैसे मागायला नाही लागले पाहिजे. तुमच्या हक्काचा पॉकेट मनी तुमच्याकडे असायला पाहिजे आणि कुणाकडे ते मागण्याचा संकोच तर तुम्हाला नको असेल, तर अशीच काही भावना असेल तर मात्र तुम्हाला काही कला येत असेल, लोणचं, पापड, शिवणकाम, अगदी ट्युशन, शेअर मार्केट, काहीही तुम्ही करू शकतात. 4 पैसे मिळतील असा प्रयत्न करा. त्याच्यामुळे तुमचा वेळही जाईल, पैसेही येतील. पैसे किती मिळतात हे महत्त्वाचं नाही आहे, ते तुमचे असतात ते हे महत्त्वाचे. कारण पैशामुळे फक्त आणि फक्त खर्च भागत नाही, तर आपला आत्मविश्वास पुन्हा उभा राहतो. खूप वेळेला महिलांना पैसे कमवणं म्हणजे अपराध्यासारखं वाटतं. जे काम घरासाठी केलं जातं, उदाहरणार्थ स्वयंपाक करणं, धुणे, शिवण, तीच कामं स्वतःसाठी किंवा पैशासाठी केलीत तर अपराधी वाटतं. पण हे थांबायला पाहिजे. 5वा मुद्दा आहे सुरक्षितता. माणसाला सुरक्षित वाटणं हे फार महत्त्वाचं असतं. भावनिक सुरक्षितता, आर्थिक आणि शारीरिकसुद्धा. खूप वेळा आपण म्हणतो की माझा नवरा आहे, मुलं आहेत, घरदार, प्रॉपर्टी, सोनं नाणं सगळंच आहे, तरीसुद्धा आतून अस्वस्थ वाटतं.
कारण या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती नसते. निर्णयांमध्ये आपल्या स्थान 50शी नंतर महिलांनी हे समजून घेतलं पाहिजे की आपण कुणावर ओझं नाही आहोत, पण कुणाच्या इतकं सावलीतसुद्धा नाही राहायचं की उद्याही सावली नसेल तर आपण काय करू, या दडपणाखाली सतत राहावं लागेल. स्वतःचे काही छोटे निर्णय, स्वतःचे काही पैसे वाचवा. आवाज हे केवळ आपल्या मनाची सुरक्षितता आहे. 6व्या मुद्द्यामध्ये आता थोडं नात्यांबद्दल बोलूया. 50शी नंतर नात्यांमध्ये सुद्धा दुरावा आलेला असतो. आपला नवरा कदाचित रिटायर झालेला असतो किंवा होणार असतो. आतापर्यंत ते दिवसभर बाहेर असायचे. आता 24 तास घरात. सुरुवातीला छान वाटतं, पण नंतर थोडा त्रास व्हायला लागतो. कारण प्रत्येकाला स्वतःची स्पेस हवी असते. त्यांना त्यांची सवय असते, आपल्याला आपली सवय असते. अशा वेळी एकमेकांना स्पेस द्यायला शिका. त्यांना जे आवडतंय ते त्यांना करू द्या. तुम्हाला जे आवडतंय ते तुम्ही करा. सतत एकमेकांच्या सोबतीनेच गोष्टी करण्याची गरज नाही आहे. आणि मुलांच्या बाबतीत तर मगाशी मी सुरुवातीला सांगितलं तसं मुलं मोठी झाली आहेत, त्यांना त्यांचा आयुष्य जगू द्या. आपण काय करतो, त्यांना अजून लहान बाळ समजून त्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करत राहतो. हे का केलं, तिथे का गेलास, हे का खाल्लं, त्यांना नको असतं आणि मग ते खटके उडतात. म्हणून थोडं अलिप्त व्हायला शिका. त्यांनी विचारलं तर सल्ला द्या, नाही तर शांत राहा. प्रेम आहेच, काळजी आहेच, पण ती व्यक्त करण्याची पद्धत आता आपल्याला बदलायला हवी. मोकळं सोडा, म्हणजे ते तुमच्या जास्त जवळ येतील. जितकं घट्ट पकडून ठेवाल तितकी ती लांब पळतील. 7वी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, या वयात काय असेल तर ती म्हणजे मनाची शांती. हा शब्द खूप मोठा वाटतो, पण मन शांत असणं म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहिती आहे असं नाही आहे. तर ही आहे मला सगळ्यात महत्त्वाची वाटलेली कारणे. 50शी नंतर स्त्री खूप स्पष्ट होते, कारण सहन करायचं नाही, कुठे थांबायचं नाही हे कळायला लागतं. आणि तरीसुद्धा आपण मागे हटतो, कारण सवय असते आपण आयुष्यभर इतरांच्या मनाचा विचार केलेला असतो. वाटेल ते करण्याची सवय स्वतःला नसतेच. एका वेळी एकाच प्रसंगी नाही म्हणून बघा. अगदीच दुसऱ्याला राग येईल अशा भाषेत नाही म्हणू नका, पण जेवढं जमेल तेवढा स्वतःचा विचार करा आणि स्वतःचं आयुष्य स्वतः छान आणि आनंदी जगायला शिका. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला जर माझे विचार आवडले असतील तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला यापुढे कुठल्या विषयावरती व्हिडिओ पाहायला आवडतील हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत खेळत आणि आनंदी राहा.